होना है तुझ में। तर मित्रांनो, आजचा व्हिडिओ एडिट करण्यासाठी दोन ॲपची गरज लागणार आहे. एक म्हणजे सुपर VPN, दोन म्हणजे CapCut. सुपर VPN प्ले स्टोरवरती अवेलेबल आहे. सुपर VPNला ओपन करून कनेक्ट करून घ्यायचं आहे. सुपर VPN कनेक्ट केल्यानंतर CapCut ॲप ओपन करून घ्यायचं आहे. CapCut ॲप ओपन होत आहे. त्यानंतर न्यू प्रोजेक्टवरती क्लिक करून तुम्हाला ज्या मटेरियलमध्ये व्हिडिओ दिला आहे ते व्हिडिओ घ्यायचा आहे. तर अशा प्रकारे व्हिडिओ दिसणार आहे आपला. तर व्हिडिओवरती क्लिक करून एक्स्ट्रा ऑडिओ करून घ्यायचा आहे. खाली थोडं स्लाईड करून ते एक्स्ट्रा ऑडिओचं ऑप्शन आहे. एक्स्ट्रा ऑडिओ करून व्हिडिओ आणि ऑडिओ दोनों सेपरेट करून घ्यायचे आहेत. तर मित्रांनो, वरच्या फोटोवर क्लिक करून रिप्लेसमेंट फोटो करून घ्यायचा आहे. स्क्रॉल करून इथं ऑप्शन आहे रिप्लेसचं. अशा प्रकारे फोटो येईल इथे. आपल्या ज्याचा व्हिडिओ करायचा त्याचा फोटो असा घ्यायचा. इथे झूम करून घ्यायचा. झूम केल्यानंतर ऑडिओवर टच करून इथं 5 सेकंदावरती एक पहिला बीट आहे आपला. खाली स्क्रॉल करून बीट्सवरती येऊन इथे असा ॲड बीट करून घ्यायचा आहे. 2 नंबरचा 6 सेकंदावर आहे. इथं मित्रांनो, इथे 6 सेकंदावरती येऊन इथे एक बीट द्यायचा आहे. स्क्रॉल करून बीट्सवर ॲड बीट करून घ्यायचा आहे. 3 नंबरचा बीट इथं कशी आहे. इथं एक ॲड बीट करून घ्यायचा आहे. स्क्रॉल करून हे लास्टचा बीट आहे इथं एक ॲड बीट करून घ्यायचा आहे. अशा प्रकारे आपले बीट झाले आहे. जिथे बीट आहेत तिथे फोटो स्प्लिट करून घ्यायचा आहे. फोटोवर टच करून स्प्लिट मारायची आहे. हे 2 नंबरची स्प्लिट इथं आहे. इथे एक आहे स्प्लिट आणि लास्ट स्प्लिट इथं आहे. मित्रांनो, इमेज स्प्लिट झाल्यानंतर 2 नंबरच्या इमेजपाशी यायचं आहे. इथं बॅकला येऊन इफेक्टवर जायचं आहे. व्हिडिओ इफेक्टवर जायचं आहे. ट्रेंडिंगमुळेच आपल्याला व्हिडिओ इफेक्ट भेटेल, स्प्लिट पिकर नावाचा. तर ॲडजस्टमेंट करून ह्याची स्पीड वाढवून घ्यायची आहे. स्पीड 90 ते ठेवायची आहे. 90, 80, 90. तर व्हिडिओ इफेक्टवर टच करून बरोबर याला सेंटरला घ्यायचं आहे. व्हिडिओला इफेक्टला असे इथं सेंटरला घेतल्यानंतर ह्याच इफेक्टला कॉपी करून समोर घ्यायचं आहे. अशा प्रकारे याची लेंथ थोडी वाढून घ्यायची आहे. दोघांची लेंथ बरोबर करायची. तर मित्रांनो, 3 नंबरच्या इमेजेसवर यायचं आहे. इमेजेसवर आल्यावर इफेक्टवरती जाऊन व्हिडिओ इफेक्टवरती जाऊन स्प्लिट इफेक्ट भेटेल. याच्यावर मिरर 3 या नावाने इफेक्ट आहे. हे ॲड करून घ्यायचं आहे. हे ॲड केल्यावर याची लेंथ फोटो बरोबर घ्यायची आहे. तर याला असं कमी करून घ्यायचं आहे. कमी केल्यानंतर थोडं समोर यायचं आहे. तर मित्रांनो, मिरर 3 व्हिडिओ इफेक्ट ॲड केल्यानंतर याची ॲडजस्टमेंट बरोबर करून घ्यायची आहे. ॲडजस्ट बरोबर केल्यावर फोटोवर टच करून ॲनिमेशनवरती जायचं आहे. ॲनिमेशनवर कॉम्बोवरती जायचं आहे. इथं जरा स्क्रॉल केलं तर वेव अँड स्लाईड हा इफेक्ट लावून घ्यायचा आहे. इथं वेव अँड स्लाईड इफेक्ट आहे, ॲड करून घ्यायचा आहे. हा इफेक्ट ॲड झाल्यानंतर चौथ्या फोटोवर यायचा आहे. तर मित्रांनो, 4 नंबरच्या इमेजवर टच करून ॲनिमेशनवरती जाऊन इथे पहिलाच आहे बघा टर्ब्युलन्स, याची लेंथ 6 सेकंद वाढवून घ्यायची आहे. राईट करून घ्यायचा आहे याला. लास्ट याच्या फोटोवर टच करून ॲनिमेशनवरती जाऊन ट्रान्सपोर्ट नावाचा ॲनिमेशन आहे, ह्याला राईट करून घ्यायचं आहे. आता मित्रांनो, आपण बॉडी इफेक्ट लावू. मित्रांनो, 3 नंबरच्या इमेजेसवरती येऊन बॉडी इफेक्टवरती जाऊन ग्लोईंग लाईन्समध्ये जायचं आहे. आणि इथे गॅस अँड वेव्स इफेक्ट मिळत आहे, आपल्याला बघायला भेटत आहे. टच करून आपल्या मना हवे असा कलर घ्यायचा आहे. तर मी इथं शेंद्री करून घेतो. तर इथं राईट करतो. तर याची बीट इतकी, याची व्हिडिओ इतकी लेंथ वाढून घेतो. समोर यायचं आहे. इथे एक बॉडी इफेक्टवरती येऊन स्क्रॉल करायचं आहे. आणि इथे एक आपल्याला इफेक्ट बघायला मिळेल बटरफ्लायचा. इथं बटरफ्लाय ड्रीम ह्या नावाने इफेक्ट, याची व्हिडिओ इतकी ड्रीम हेल्थ करून घ्यायची आहे. तर याला असं बरी करून घ्यायचं आहे. आणि बॉडी इफेक्टवरती जाऊन इथे पॅन्टम ट्रान्सलेशन व्हिडिओ इफेक्ट आहे, बॉडी इफेक्ट आहे, याच्यावर टच करून घ्यायचं आहे. ॲडिसवरती जाऊन ह्याचा फिल्टर कमी करून घ्यायचा आहे. असा राईट करून जी व्हिडिओ इतकी हेल्थ करून घ्यायची आहे. लास्टला बॉडी इफेक्ट आहे बघा. बॉडी इफेक्टवरती जाऊन ग्लोईंग लाईन्सवरती जायचं आहे. ग्लोईंग लाईन्सवरती जाऊन ह्याच्यात स्क्रॉल केलं तर A1 फ्लोईंग हा इफेक्ट बघायला भेटेल. राईट करून व्हिडिओ इतकी हेल्थ करून घ्यायची आहे. तर मित्रांनो, इकडचे इफेक्ट लावून झाले आहे सगळे. समोर येऊन व्हिडिओ इफेक्टवरती जाऊन ओपनिंग अँड क्लोजिंगवरती जाऊन हॅलो ब्लर हा इफेक्ट ॲड करायचा आहे. ॲडजस्टवरती जाऊन स्पीड याची 80 ते 90 ठेवायची आहे. राईट करून ह्याला असं स्क्रॉल करून समोर घ्यायचं आहे. तर मित्रांनो, अशा प्रकारे आपले इफेक्ट सेट झाले आहे. तर व्हिडिओ गॅलरीमध्ये सेव्ह करण्यासाठी वरील शेअर ऑप्शन आहे, यावर टच करून घ्यायचा आहे. तर व्हिडिओ गॅलरीमध्ये सेव्ह होण्यास सुरुवात होईल.